तर पहिला बॉल सुशील दाखवल आपल्याला पाहायला मिळतोय. जर किशोरने सलग बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज रोहित यांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला टायमिंग चांगला आहे. रन मिळतील 6. येतोय षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. आणखीन एक हवाई सफर. सर बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. हा षटकार हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. वियन्स फायटर्स आणि त्यांच्याच अगेन्स्ट 8118 केनाइट्स या दोन टीम मध्ये एक घमासान युद्ध. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. एकच सिंगल. तर आदरणीय चंद्रकांतजी भगत यांचं देखील सहर्ष स्वागत. या बॉलवर आणखीन एक हवाई सफर. हा फ्लाइटेड सिक्सर. इंद्र नाना पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 40+ टीमचे ते कॅप्टन आहेत आणि एक रनर झुंजार खेळ त्यांच्या माध्यमातून ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली. एक ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होता आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. काही चांगली सुरुवात मिळाली टीम वियन्स फायटर्स या टीमला. तर मी चेतन दादा यांना विनंती करेन की दिनेशजी मस्के यांचा सन्मान. गोलंदाज सज्ज होते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल येतोय.
पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, काय स्ट्रोक खेळलाय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय सध्याच्या घडीला फलंदाज किशोर. जर मोक्ष पाटीलने झेल पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज, परंतु या क्षणाला किशोर इन ऍक्शन मोड मध्ये. षटकार आणि फक्त षटकारांची आतिषबाजी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, परंतु या क्षणाला काय घडलंय. 1 बाउंड 4 रनसाठी थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक चौकार आलाय. 36 रन. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. एक सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 37. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ झालाय. भरपूर मागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 20 रन पाहायला मिळाला. सेकंड स्पेलमध्ये 17. आणि आतापर्यंत जर आपण वेळ पाहिला तर 7 मिनिटांमध्ये आतापर्यंत 2 षटकं कंप्लीट झालेत. वेग बन्ना डोदा, परंतु या क्षणाला फक्त आणि फक्त एकच रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 38. 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लाईन चांगली होती, परंतु या क्षणाला डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 39. गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध जरूर घेतलाय, परंतु या क्षणाला काय घडलंय. थोडस नियंत्रण चुकलं. वेग बन्ना डोदा, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. या स्पेलमध्ये कुठेतरी कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक.
चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 40 रन आतापर्यंत होतात. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. या क्षणाला या सिटीचा डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिले ना 41 होतात. आतापर्यंत 10 मिनिटांमध्ये 3 षटकं या ठिकाणी कंप्लीट झालीत. एक्केचाळीस 41 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज निनाद आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय निशिकांतजी तळेगावकर यांचं देखील सहर्ष स्वागत. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला थोडस प्रभावित केला. नसेल ही चुकी केली बॉलरने परंतु या चुकीला माफी देणार नाही. फलंदाज किशोरच्या बॅटमधून येतो हा षटकार. शेवटचे 3 चेंडू अजून तर या मोमेंटला लॉफ्ट केल्या. टायमिंग जरूर चांगलं होतं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या साह्याने 50 रन. दोन धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 50 सांघिक अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेग चांगला होता परंतु या क्षणाला डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 51 रन होतात. शेवटचा एक बॉल शिल्लक.
त्यानंतर आम्ही आमंत्रित करतो आदरणीय योगेशजी मडवी आपल्या देखील सहर्ष स्वागत. या बॉलवर लॉफ्ट केलाय, प्रयत्न चांगला होता परंतु पदरी अपयश पडताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकार येतोय तर षटकार. या षटकाराच्या साह्याने 57 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य योगेशजी मडवी यांचा सन्मान आपल्या शुभस्य करायचा आहे. तर चंद्रकांतजी भगत आणि निशिकांतजी तहेगावकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. जर मोक्ष पाटीलने झेल पकडला तर ऋतांशु पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालंय. शेवटचं षटक आणि 57 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. रिंकेश 57 तर माफ करा 58. तर चला नेक्स्ट मॅच नंदन स्ट्रायकर आणि कियान सुपर किंग एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि पाहता पाहता एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते. या मोमेंटला फलंदाज होतोय बाद.
लॉफ्ट केलं, टायमिंग जरूर चांगला आहे. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. फिल्डर फंबल झाला, परंतु टीमची धावसंख्या आतापर्यंत 62. मागच्या मॅचमध्ये 62 रनचं लक्ष आपण पाहिलं होतं कियान सुपर किंग या टीमच्या अगेन्स्ट, परंतु 62 धावा देखील त्यांनी पूर्ण केल्या. लाईन चांगली होती. या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 5 रन खर्च करून एक विकेट देखील प्राप्त केला. टीमची धावसंख्या होते 62 आणि 63 रनचं लक्ष असेल. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि आमच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. नंतर स्ट्रायकर्स आणि कियान सुपर किंग्स या दोन टीममध्ये. बिग बॅश प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025 दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि इथे टॉस केला जातोय. प्रेमनाथजी भोईर साहेब सन्माननीय पाहुणे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. दोन कॅप्टन आपल्या समवेत जोडलेत, कियान सुपर किंग आणि नंदन स्ट्रायकर्स. एका बाजूला A1 जोडी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जोगाव बिग बॅश. आणि कॉल केलाय बिग बॅश आणि टॉस जिंकलाय टीम कियान सुपर किंग. प्रथम आपला निर्णय काय असेल? अभी तो सोचा नहीं है, कैप्टन बताएंगे. नक्कीच. आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन बहुत अच्छा हुआ है, पहला साल है, बहुत अच्छा लग रहा है. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि टॉस जिंकलाय बॉलिंग आणि आपला निर्णय काय? बॉलिंग असेल. नक्कीच. सर, आपण टॉस पराभूत झालेला आहात. आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी आलेली आहे. गेली कित्येक वर्ष आपण चांगलं क्रिकेट खेळताय. सध्याच्या घडीला या आयोजनाबद्दल काय म्हणाल आणि किती धावांपर्यंत लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? आयोजनाबद्दल एक पहिल्यांदाच बोलतो मी की यावर्षी टुर्नामेंट गावामध्ये झाली नव्हती प्रीमियर लीग. तर ह्या मुलांनी जी प्रीमियर लीग ठेवली आहे हा प्रत्येकाला नवीन मुलांना व्यासपीठ आहे. तर मी काय एवढा मोठा माणूस नाही की टीम घेऊ शकतो तरी, पण तरी मी मुलांना बोललो मी तुमची टीम घेणार. कारण आपल्याला नवीन मुलं जोगावतून बनली पाहिजेत. तर ती प्रीमियर लीग खेळली नाही तर मुलं दिसणार कसे काय क्रिकेट खेळत आहेत. आणि तुम्हाला याच्यासाठी नवीन पोरं निवडा, त्यांना एक संघ करून खेळा, त्यांना एका टीममध्ये सिलेक्ट करा आणि जोगावचं नाव पुढे न्या. बस एवढंच बोले मी. आणि टॉस आता हारलो आहे मी. आमची बॅटिंग आली आहे.
जास्तीत जास्त मिनिमम 50 रनचं आमचं टार्गेट असेल. नक्कीच. आणि ही स्पर्धा असं वाटतं की पुढच्या वर्षीसुद्धा या स्पर्धेचं आयोजन व्हायला पाहिजे. ओमकार दादा आणि मंथन पाटील यांच्यासाठी काय म्हणाल? नक्कीच मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो त्यांचं की त्यांनी एवढ्या मोठ्या स्तरावर ही स्पर्धा भरवली आहे आणि पुढच्या वर्षी नाही दरवर्षी स्पर्धा व्हायला पाहिजे असं मी त्यांना शुभेच्छा देतो. नक्कीच दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या समोर जोडले होते नंदन स्ट्रायकर संघाचे संघ मालक कॅप्टन निशिकांतजी तळेगावकर सर. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल राहुल शिरसाट सर. थँक्यू. 63 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये निनाद आणि रिंकेश ही आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होत आहेत ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर आक्रमकता पाहायला मिळाली. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 6. हा येतोय षटकार. तर आमच्यापर्यंत एका खेळाडूने एक चावी त्याला मिळाली. MH43 BJ 7825. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन चालू करा. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, परंतु एक सोपा झेल पकडला आणि फलंदाज क्रमांक पहिला गमावलाय. गोलंदाज पाहायला मिळतोय. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आपले इरादे स्पष्ट करत असताना सध्याच्या घडीला निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलवर लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने.
निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 रन आणि स्पेल नंबर 2 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केले. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक गोलंदाज तुषार किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होते. लॉफ्ट केला. टायमिंग जरूर चांगलं होतं. एक सिंगल फक्त आणि फक्त पूर्ण उद्यान आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आता मात्र 18 रन. लॉर्ड फुलटॉस होता परंतु या क्षणाला टायमिंग थोडंसं चुकलं. डॉट बॉलची समाप्ती. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन चालू ठेवा. आतापर्यंत 5 मिनिटाहून अधिक वेळ झालाय. या मोमेंटला आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल. सलग 2 चेंडू आतापर्यंत किशोरने निर्धाव स्वरूपामध्ये रिलीज केलेत. सलग बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतात. काही कमालीची गोलंदाजी किशोर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी त्यांना इन्व्हाइट केलं आणि मिळालेल्या संधीचं सोनं देखील अतिशय चांगली त्यांनी गोलंदाजी आतापर्यंत राहिली. या बॉलवर झेलची संधी. शेवटचा अंतिम बॉल. परंतु या मोमेंटला 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 19. समीकरण बदलले. 18 मध्ये 44 करायचे आहेत.
पहिलाच बॉल अभिषेकचा लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. आपण पाहिलं ना तर अशा धावा रोखाव्या लागतील. 20 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 43 रन पूर्ण करायचे आहेत. वेग बन्ना डोदा वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. जसा टप्पा पडला गती परिवर्तन पाहायला मिळालं, परंतु त्या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे, परंतु या क्षणाला टिपलाय हा झेल आणि फलंदाज होतोय बाद. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन चालू करा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे सुशील, परंतु सध्याच्या घडीला एक सुरळीत खेळ करावा लागेल या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत होते. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते सुशीलच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातले. या मोमेंटला फलंदाज होतोय बाद. चावी घाय झाले असेल, ज्या चावीला एच वर्डचं एक किचन देखील आहे. जर कोणाची ती चावी असेल कृपया करून आपली ओळख पटवाने ती चावी घेऊन जा. नवीन फलंदाज पियुष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल, परंतु या क्षणाला फलंदाज होईल बाद.
जर या मॅचमध्ये टीम 8118 के नाईट्स दक्षिण यांचा जर हा संघ जिंकला या मॅचमध्ये तर ऋतांशु पाटील यांच्या माध्यमातून 2000 फुल टॉस टायमिंग चांगला आहे. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन मिळतील 6 रन मिळतील. आज षटकार येताना पाहायला मिळतोय. पालखीला नाचिन गुलाल स्पष्ट केलेत की लक्ष जरी दूर असलं परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतोनात प्रयत्न आम्ही करू. या तळपत्या उन्हामध्ये धावांचा कडकडाट मात्र जरूर तुम्हाला करावा लागेल या मॅचमध्ये. या बॉलवर पुन्हा एकदा बिगिट केलाय. फिल्डर तैनात होता आणि फलंदाज होतोय सुशील बाद. अक्षय बाद होतोय. तर जर हा सामना जिंकला टीम 8118 या टीमने तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज ऋतांशु पाटील यांच्या माध्यमातून आणि जर शैलेश मुंडेने डाय मारून जर झेल पकडला तर त्याला देखील कॅश प्राईज दिले जाईल. या बॉलवर आक्रमण केलंय. टायमिंग बेमिसाल. चेंडू चाललाय. रन मिळतील 6. सुशीलच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जर शैलेश मुंडे ने झेल पकडला डाय मारून तर ऋतांशु पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज. कारण ऋतांशु पाटील यांचा अतिशय जवळचा मित्र आहे. 35 रन आतापर्यंत झाले. त्यांनी अजूनही समीकरण 8 मध्ये 28 करायचे आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय परंतु चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन. अजूनही 27 ची आवश्यकता आहे. 7 बॉल 27 ची आवश्यकता. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. समीकरण आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि रन करायचे आहेत 26.
त्याचबरोबर आदरणीय दर्शनजी भोईर साहेब यांचं आगमन देखील होते. वेलकम दर्शनजी भोईर, पण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर जयजी भोईर, सहा मध्ये 26 करायचे आहेत सध्याच्या घडीला. पहिलाच बॉल आणि वॉटर कॅच. किशोरने टिपला हा झेल. आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वात देखणा आणि नजाकत भरलेला झेल किशोरने टिपलाय आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. टीम व्हियांश फायटर या टीमने की आम्ही फाईट करू आणि जिंकू आणि लढू देखील. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला रन मिळतील 4. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तीन मध्ये 21 करायचे आहेत. 3 बॉल आणि 21 रन. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात. मॅच मध्ये व्हियांश फायटर्स या टीमने पकड निर्माण केली. तर शिल्लक परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. तर टॉस जिंकला नेक्स्ट मॅच कियान सुपर किंग्स या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर जशी ही मॅच संपेल, चला टीम नंदन स्ट्रायकर्स आपण मैदानाच्या आतमध्ये ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच किशोर सकपाय.